उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढेंच्या उपस्थितीत शेकडो तरुण रिपाईत दाखल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले असून नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणारे पुष्कराज गायकवाड, चेतन वाघमारे, धनराज गायकवाड, संदीप गायकवाड, मनोज भालेराव, भिकचंद शेवाळे, साईनाथ जाधव, स्वप्नील पगारे, राहुल भालेराव, कैलास गरुड, मनोज दोंदे, नरेश वाघमारे, सोनू दानी यांच्यासह पेठ रोड, मेहरधाम, आरटीओ कॉलनी परिसरातील शेकडो युवकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश केला। हा प्रवेश सोहळा रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख समाजभूषण प्रकाश लोंढे यांच्या धम्मतीर्थ कार्यालयात पार पडला। यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख समाजभूषण प्रकाश लोंढे, महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, समाधान जगताप, बाळासाहेब सोळशे, निलेश जाधव यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले। नाशिक जिल्ह्यातील अनेक पक्षाच्या मेगा भरतीनंतर आता रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील तसेच रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख समाजभूषण प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनात मोठी इनकमिंग सुरू झाली आहे। विशेष म्हणजे प्रकाश लोंढे एवढ्यावरच न थांबता येत्या 2 मार्च रोजी होणाऱ्या जागतिक धम्म परिषद अनंत कान्हेरे मैदान नाशिक येथे होत आहे। या अनुषंगाने नाशिक रोड येथील हॉटेल हरियाली मुक्तिधाम मंदिराजवळ सर्व पदाधिकाऱ्यांची नियोजनासाठी बैठक घेण्यात आली। नंतर जागतिक धम्म परिषद अनंत कान्हेरे मैदान नाशिक येथे स्टेजचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी सर्व युवकांच्या पक्षप्रवेशावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख समाजभूषण प्रकाश लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे, समाधान जगताप, शशिकांत वाघ, प्रभाकर जाधव, महेंद्र निळे, राजू काका शिरसाट, प्रेम आहिरे, भरत जाधव, महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, लक्ष्मी मकासरे, सौ निळे मॅडम, बाळासाहेब सोळशे, निलेश जाधव इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नाशिक जिल्ह्याची तोफ प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मेहरधाम परिसरातील अख्य भीम सैनिक आज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे। साहेबांनी अशीच आमच्यावर आशीर्वाद ठेवून आम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी त्यांनी दिली। सर्वात प्रथम त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। लोंढे साहेबांच्या सहकार्याने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश करत आहोत। आम्ही सगळे पेट्रोल मेहरधामचे भीम सैनिक आहे आणि साहेबांनी आमच्यावर असाच हात ठेवा आणि आम्ही बी त्यांच्या सहकार्याने आम्ही बी त्यांना जे पाहिजे ते नाशिक शहरातून पूर्ण महाराष्ट्रातून म्हटले तरी आम्ही मदत करू त्यांना आणि इथून पुढं भीम सैनिक हेच नाव गाजायला पाहिजे आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, फक्त नाशिक शहरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये RPI हे नाव व्हायलाच पाहिजे आणि या आता निवडणुकीमध्ये आपले नगरसेवक हे निवडून यायलाच पाहिजे आणि आपल्या लोकांनी आपल्याला मदत करायलाच पाहिजे। आता सगळ्या गोष्टी सोडून फक्त समाजासाठी जाता आणि समाजासाठी करा आता बस। एवढंच माझे 2 शब्द बोलतो मी आणि संपवतो। मी या कट्टर भीम सैनिकांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो। जरी माझ्या मागे सर्व धर्मसमभाव प्रकाश लोंढे नाव जरी असलं तो आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन आगामी महानगरपालिकेची तयारी आपण जल्लोषात केली। आपण बघितलंय की खासदारकी आमदारकीसाठी आपण तुटून पडलोय आणि तोच प्रभाव त्याच पद्धतीनं जिथे जे संधी मिळेल तिथे माझ्या कार्यकर्त्यावर जी जबाबदारी नेटाची देण्यासाठी मी जिद्दीने प्रयत्न करतो। आज या प्रवेश सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती म्हणून रिपब्लिकन पक्षाचे धुरंधर ज्येष्ठ नेते सन्मान्य रमेशजी मकासरे असतील, सन्मान्य शशीभाऊ वाघ असतील, सन्मान्य प्रभाकरजी जाधव साहेब असतील, हे नेते उपस्थित राहिलेत। मला परत माझ्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान आहे की अशाच पद्धतीनं गतिमान पद्धतीने चळवळ करण्यासाठी विशेष माझी भगिनी लक्ष्मीताई ह्या सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो। आपण अशाच पद्धतीनं एका दिलानं एका ताकदीनं परत एकदा सांगतो, पक्ष म्हणून नव्हे तर आपल्याला परिवार म्हणून कामकाज करायचंय। परिवाराच्या सुखदुःखामध्ये आपल्याला धावायचंय। जनतेची जी गाऱ्हाणे असतील, शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचा प्रभावीपणे कशी अंमलबजावणी करता येईल, जनतेप्रती कसं देता येईल, त्या जिद्दीनं आपल्याला कामाला लागायचंय। आणि आगामी 2 मार्च काळाराम मंदिराच्या हा ऐतिहासिक सोहळ्यासाठी सुद्धा आपण सज्ज झालात। आपण आहातच। परत आपल्या ताकदीनं बुद्ध नव्हे असं म्हणणारे लोक होते, त्यांना आता बुद्ध हवे, युद्ध नव्हे, चलो बुद्ध की ओर म्हणण्याची वेळ आली। ह्या प्रवासात सुद्धा सामील व्हा। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।